सर्वांना नमस्कार. तन्वी अर्जुन लव्ह स्टोरीचे भाग 52 यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते सर्व भाग ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्या. अर्जुन तन्वीसाठी जोरजोरात हॉर्न वाजवत होता आणि ती कधीच मागच्या मागे वळून चालत निघाली होती. पण अर्जुनला वाटलं त्या दिवशीसारखी तिलाच बोलणी बसतील आणि ती गाडीत बसेल. पण झालं उलटंच. एक माणूस अर्जुनलाच ओरडला, "अहो मिस्टर, काय करताय तुम्ही? तुम्ही अशा प्रकारे पब्लिक प्लेसमध्ये हॉर्न वाजवू शकत नाही. बंद करा ते, नाहीतर मी पोलिसांना बोलवतो." आणि अर्जुन थोडा मनातून वरमला आणि त्यानं सॉरी म्हणून टाकलं. ते काय आहे ना, असं पब्लिक प्लेसच काय, पण कुठेच हॉर्न वाजवायचा नसतो. त्रास होतो ना इतरांना, मला माहीत आहे. पण ती म्हणजे माय वाईफ खूप चिडली आहे ना माझ्यावर. गाडीत बसत नाही, बोलतही नाही माझ्याशी, म्हणून मग मी असा हॉर्न वाजवत होतो. असं म्हणून अर्जुन ओशाळला चेहरा करून गप्प बसला. आणि तो माणूस म्हणाला, "नवीन लग्न दिसतंय." आणि अर्जुन चकित होऊन म्हणाला, "हो हो, पण तुम्हाला कसं कळलं?" आणि तो माणूस हसत म्हणाला, "अरे, तुम्ही आजकालची मुलं म्हणजे उथळ पाण्याला खळखळाट फार." अर्जुनला काहीच कळलं नाही. "व्हॉट? काय खळखळाट?" असं त्यानं पुन्हा विचारलं. आणि तो माणूस पुन्हा हसत म्हणाला, "अरे, म्हणजे तुम्ही प्रेम करता, लग्नही करता, तेही फार उतावीळपणे. एकमेकांसाठी जीवसुद्धा देईन अशा शपथा घेता. पण लग्न झालं की तुझं माझं जमेना आणि तुझ्या वाचून करमेना अशी अवस्था तुमची. एकमेकांवर चिडता आणि मग हे लव्ह मॅरेज तुटून जातं. नातं टिकवण्यासाठी जी सहनशक्ती असावी लागते ती नसते तुमच्यात. तुम्ही आपल्या पार्टनरला समजून घेत नाही. नुसतं प्रेम असून काय उपयोग?" आणि अर्जुनला ते आता पटत होतं. "मग काय करू?" त्यानं त्यालाच विचारलं. आणि तो माणूस म्हणाला, "अरे, ती रुसली आहे आणि तू तिला अशा प्रकारे गाडीत बसवण्याचा प्रयत्न करत आहेस. हे साप चुकीचं आहे. ही पद्धतच नाही बायकोला मनवण्याची." आणि अर्जुन आता फार उत्सुकतेने ऐकत होता आणि म्हणाला, "मग काय करायचं? ती बोलतही नाही. मग मी तरी कशाला बोलू तिच्याशी?" ही अर्जुन सरांची जुनी परंपरा, वाकड्यात शिरायचं. आणि मीच का बोलू, मीच का तिला मस्का मारू, असे महान विचार. त्याचा इगो त्याला सोडायला तयार नव्हता. ती 1 पट चिडली, मग मी 2 पट चिडणार. ती 100 पट हट्टी, तर मी 1000 पट हट्टी, असा त्याचा स्वभाव. नुसतं प्रेम केलं, हट्ट करून लग्न केलं, गोडगोड बोललं, सारखी बायको मिठीत घेतली की संसार होत नाही. याला संसार म्हणतच नाहीत. त्यांचा खरा संसार अजून सुरू झाला नव्हता. आणि तो माणूस म्हणाला, "अरे, संसारात असं नसतं. दोघांनीही चिडून जमत नसतं. बायको नाराज आहे ना?" "हो," अर्जुन म्हणाला. "मग अशाने ती जास्तच चिडेल. आगीला आग भिडली तर जास्तच भडका उडणार ना. संसारात एकानं आग तर दुसऱ्याने पाणी होऊन ती आग विझवायची असते. पण तुमचं तर उलटंच काम दिसतंय. नवीन लग्न आहे ना, म्हणून अनुभव नाही, पण शिकशील हळूहळू." "अरे, तू तिचा राग घालवण्यासाठी तूही जास्तच रागावणार का? तसं नाही करायचं. तू शांत राहा आणि बोल तिच्याशी. जा बघ, ती गेली मागे वळून." तो अनुभवी माणूस असं म्हणाला. आणि अर्जुनला आज संसार करण्याचं एक सूत्र कळलं. दोघांपैकी एक जण रागावला तर दुसऱ्यानं शांत राहायचं. पण अर्जुन सर तर कधीच असे वागत नव्हते. त्यांना तर टीट फॉर टॅट करायची सवय. आणि त्यांची बायको पण तशीच. "लोहे को लोहा ही काटता है" या हिंदी वाक्यप्रचाराप्रमाणे त्या दोघांचा स्वभाव. आता कुठं कशी बशी गाडी रुळावळ आली होती, तर अर्जुनमुळे पुन्हा ती गाडी पटरी सोडून चालली होती. आणि आता त्याच्या डोक्यात प्रकाश पडला आणि त्यानं तिच्या मागे मागे गाडी नेली. पण तोपर्यंत मॅडम बऱ्याच लांब चालत आल्या होत्या. आणि तो तिला म्हणाला, "तन्वी, गाडीत बस." पण ती काहीच बोलत नव्हती. "तन्वी, ऐक ना, आपण बोलूया, गाडीत बस ना." पण तन्वी मॅडम गाल फुगवून तशाच चालल्या होत्या. "तन्वी, स्टॉप दिस नॉनसेन्स यार." अर्जुन फार गयावया करत तिला सांगत होता. पण तन्वी आता त्याचं काहीही ऐकत नव्हती. ती बरीच चालून आली होती. रेस्टॉरंट सोडून आता सुमसान रस्ता होता आणि मग समोर रिक्षा स्टॉप होता. ती तिकडेच निघाली होती. आणि अर्जुन गाडी थांबवून खाली उतरला. तिचा हात पकडत म्हणाला, "अगं, किती हट्टी आहेस गं तू. ऐक ना माझं, काय इतकी चिडली आहेस?" आणि तन्वी फार चिडून म्हणाली, "वा वा, बघा कोण सांगतंय की मी हट्टी आहे म्हणून. मी चिडली आहे का?" आता तन्वी दोन्ही हात कमरेवर ठेवून तावातावाने बोलत होती. "आधी सुरुवात कुणी केली? कोण चिडलं होतं विनाकारण टेबलवर? बघतही नव्हतास माझ्याकडे, मग आता कशाला आलास मागे मागे? जा तू." ती तिच्या शब्दांच्या तलवारीने त्याच्यावर सपासप वार करत होती. आणि अर्जुनला आता त्याची चूक कळली होती. तो तिच्यावर उगाचच चिडला होता. त्याचा प्लॅन नव्हता तिला माहीत. आणि तो म्हणाला, "अगं, मी ते कॅन्डल लाईट डिनर प्लॅन केलं होतं आणि अतुलच्या बायकोला तू आपल्या टेबलवर बसवलं, म्हणून मग मी चिडलो."
आणि मग तर तन्वी आणखीनच चिडली. जवळजवळ त्याच्या अंगावर जातच म्हणाली, तू कर ना तुझे एकट्याचे प्लॅन. मला काय स्वप्न पडेल का की तुझ्या मनात काय आहे? किती मूर्ख आहेस रे तू. त्याच्या अशा गुपचूप गुपचूप वागण्याने आणि स्पष्ट न बोलण्यामुळे तर इतकं रामायण झालं होतं. आणि अर्जुन तिला अंगावर आली म्हणून शिंगावर घालण्यासाठी मिठी मारायला गेला आणि तिनं त्याला दूर ढकललं. अजिबात हात लावू नकोस मला. लावणार काय करशील? अर्जुन म्हणाला. मी आरडाओरडा करून माणसं जमवेन आणि तू माझी छेड काढतोस असं सांगेन सगळ्यांना. आता तन्वीसुद्धा फार भडकली होती. त्याला हातही लावू देत नव्हती आणि ती अशी म्हणाली. आणि अर्जुन फार आश्चर्याने म्हणाला, व्हॉट? तू अशी करशील? हो, मी असंच करेन. तू जा इथून. आता अर्जुननं हतबल होऊन दोन्ही हात डोक्याच्या मागे अडकवले आणि तन्वी पुन्हा चालत निघाली. मग त्यानं पुन्हा तिच्या हाताला पकडलं. ओके, सॉरी, आय एम सॉरी. ठीक आहे, चल आता. तो फार ॲरोगंट दाखवत म्हणाला. आणि मग तर तन्वी आणखीन चिडून म्हणाली, असं सॉरी म्हणून माझ्यावर उपकार करतोस की काय तू? आणि आता तन्वी त्याच्या छातीवर बोट टेकवत त्याच्या पुढे पुढे जात आणि त्याला मागे मागे ढकलत म्हणाली, मला हट्टी म्हणतोस? हट्टी तू आहे की मी? रागीट तू का मी? आणि अर्जुन मनात म्हणाला, आता मेलो. आय विल फिनिश नाव. अतुलला तोफेच्या तोंडी देण्याच्या नादात मीच या तोफेच्या तोंडी आलो. आता ही काय मला सोडणार नाही. आणि अर्जुन फार घाबरत तिला हळूच म्हणाला, बरं बरं, मी हट्टी, मीच रागीट, तू नाही. खुश? चल आता बस गाडीत. रात्रीचे 11 वाजले आहेत. ही जागा सेफ नाही. ओके? आणि तन्वी म्हणाली, तुला भीती वाटत असेल तर जा तू. मी नाही घाबरत कोणाला. माझं मी बघून घेईन. आता अर्जुनला काहीच समजेना की काय करावं. रुसलेल्या बायकोला मनवायची कशी हे त्याला अजून माहीत नव्हतं. आणि तो तिला म्हणाला, मी उचलून ठेवेल हा तुला गाडीत. आणि असं म्हणून त्यानं तिला उचलली सुद्धा. आणि तन्वी हातपाय झाडून त्याला सोड सोड म्हणत होती. त्यानं तिला गाडीत बसवलं आणि तो त्याच्या जागी येऊन डोअर लॉक करणार त्याआधीच तन्वी मॅडम गाडीतून उतरल्यासुद्धा. आज अर्जुन सरांचं एकही शस्त्र काम करत नव्हतं. तन्वी त्याचा इलाजच चालू देत नव्हती. आणि अर्जुन मनात म्हणाला, खरंच इतकी चिडली आहे काही? आता ही कसलंच ऐकणार नाही असं वाटत आहे. आता काय करू मी? त्याचं डोकं काम करत नव्हतं. हिच्याऐवजी आता दुसरं कोण असतं ना तर अर्जुननं त्याला चांगलाच हिसका दाखवला असता. पण आता काय करणार? ही तर बायको, नाजूक मामला. आणि आता अर्जुन चिडून म्हणाला, तन्वी शेवटचं विचारतोय, तू बसतेस गाडीत की जाऊ मी? मग ये मागून रिक्षाने. आणि तीही तितक्यात चिडून म्हणाली, नाही येणार मी, जा तू. आणि तन्वी तशीच पुढे चालली होती. मग अर्जुन तिच्या समोरून गाडी घेऊन पुढे निघून गेला. ती रिक्षांची वाट पाहत होती आणि अचानक समोर 2-3 टपोरी मुलं तिला दिसली. ती तन्वीकडेच पाहत होती विचित्र नजरेने. आधी तिने दुर्लक्ष केलं, पण ती मुलं टक लावून तिच्याकडेच बघत होती आणि ती घाबरली. आता काय करायचं? अर्जुन तर निघून गेला होता आणि इतर कोणीच नव्हतं त्यावेळी तिथे. अर्जुन जाणार नाही असं तिला वाटलं होतं, पण खरंच गेला की काय तो? उगाच त्याला जा म्हणाले. मूर्ख आहेस का गं तू तन्वी? इतक्या रात्री कोण रस्त्यावर असं एकटं फिरतं का? आणि आता काय होईल या विचाराने तिला दरदरून घाम फुटला. तिचे हातपाय लटपटायला लागले. आता काय करू? ते गुंड तिच्याच दिशेने येत होते. तिला आता रडू येत होतं आणि अर्जुनची खूप आठवण येत होती. आणि ती उसना आणून त्या गुंडांना म्हणत होती, हे बघा, अजिबात पुढे यायचं नाही हां, सांगून ठेवते. मला हातही नाही लावायचा, समजलं? तुम्हाला माहीत नाही मी कोणाची बायको आहे ते. त्याला जर समजलं ना हे तर तुमचा जीव घेईल तो. आणि त्यातला एक गुंड फार विचित्र हसत म्हणाला, कोणाची का बायको असे ना, आम्हाला काय करायचं आहे त्याच्याशी? आम्हाला फक्त तुझ्याशी काम आहे. तुझ्या नवऱ्याला काही चाटायचं आहे का आम्हाला? असं म्हणून सगळे फिदी हसायला लागले. तसं तन्वी आणखीन घाबरली. आता माझं काही खरं नाही असं वाटून ती पळायला लागली. पण एकाने तिला अडवलं आणि तिचा हात पकडला. तशी तिला खूप किळस आली आणि ती मोठ्या मोठ्याने अर्जुन अर्जुन अशा हाका मारायला लागली. ती खूप ओरडत होती आणि इतक्यात तिच्या पाठीमागून गाडीच्या लाईट त्या सगळ्यांवर पडल्या आणि हॉर्नचा आवाज आला. तो हॉर्न तिच्यासाठी होता, तिचा नेहमीचा. ऑफिसला जाताना अर्जुन हाच हॉर्न वाजवत असायचा. आणि तिच्या जीवात जीव आला. आणि मग सगळं बळ एकवटून तिनं त्या हात पकडलेल्या गुंडाच्या दोन्ही मांड्यांमध्ये जोरात लाथ घातली आणि हात सोडवून गाडीच्या दिशेने पळाली. आणि अर्जुन गाडीतून उतरला होता. तिने पळत जाऊन त्याला घट्ट मिठी मारली. ती खूप घाबरली होती, रडत होती, थरथर कापत होती. अजूनच घट्ट मिठी मारत होती ती त्याला. आणि अर्जुन तिला प्रेमानं थोपटत होता.
मग त्याने त्या गुंडांकडे फार रागात पाहिलं आणि त्यांच्या दिशेने निघाला. इतक्यात तिने त्याला अडवलं. नको अर्जुन, ते फार विचित्र आहेत, चल आपण जाऊया, असं ती रडत म्हणाली. आणि ते गुंडही पळून गेले. आता अर्जुनने तिला गाडीत बसवलं, तिला पाणी दिलं. ती त्याला चिकटून बसली होती, सोडायचं नावच घेत नव्हती. आणि अर्जुन आता गालात हसत होता. तो मग तसाच थोडा वेळ तिला मिठी मारून बसला. तिच्या पाठीवरून गालावरून प्रेमाने हात फिरवत होता. तिचे डोळे पुसत होता, तिच्या कपाळावर गालावर किस करत होता, पुन्हा मिठी मारत होता. वाईटातून चांगलं होतं ते असं. आता तन्वी मॅडमचा राग पळून गेला होता आणि आता त्या अर्जुन सरांच्या मिठीत रोमॅन्स करत बसल्या होत्या. अर्जुन सर मात्र खूप खुश दिसत होते. त्या सुमसान रस्त्यावर त्यांचा रात्रीच खेळ झालेचा पार्ट 1 चालला होता आणि पार्ट 2 घरी गेल्यावर. आता ती थोडी शांत झाली आणि अर्जुनने गाडी सुरू केली. त्याने आता एका आईस्क्रीमच्या दुकानाजवळ गाडी थांबवली आणि 2 आईस्क्रीम ऑर्डर केले आणि म्हणाला आलोच. आणि फोन काढून थोडा लांब गेला आणि म्हणाला हॅलो, तुमचे पैसे तुम्हाला मिळतील, गुड जॉब, छान काम केलं. पण तो कोण होता, त्याची हिंमत कशी झाली माझ्या बायकोचा हात पकडायची? त्याला आता मी सोडणार नाही. उद्या त्याला घेऊन ऑफिसला यायचं, ऑफिस सुटल्यावर, कळलं? आणि समोरून एक माणूस म्हणाला, साहेब अहो, तो हॉस्पिटलमध्ये आहे. तन्वी मॅडमनी इतक्या जोरात त्याच्या प्रायव्हेट पार्टवर लाथ घातली की तो जवळजवळ स्वर्गाच्या अर्ध्या वाटेवर पोहोचला आहे. आणि हे ऐकून अर्जुन खूप हसायला लागला आणि म्हणाला, काय असं केलं तन्वीनं? हो ना साहेब. अहो, तुम्ही मागे एकदा एका माणसाचा उजवा हात मोडायला सांगितलं होतं. तो सुद्धा गुपचूप मार खात होता, पुरुष असून सुद्धा. आणि आजपर्यंत इतकी कामं केली सुपारी घेऊन, पण तन्वी मॅडमसारखी झाशीची राणी नाही बघितली. आणि अर्जुन फार आश्चर्याने थक्क होऊन ते ऐकत होता आणि म्हणाला, झाशीची राणी नाही, वाघीण आहे ती माझी, वाघीण. फक्त लात मारली म्हणून ठीक. त्याला फाडून नाही खाल्लं हे नशीब समजा. ठेव फोन, तुझे पैसे पाठवतो आणि हो, त्याच्या इलाजासाठी एक्स्ट्रा पैसे पाठवतो. चांगल्या हॉस्पिटलमध्ये न्या त्याला, कळलं? हो साहेब, थँक्यू साहेब म्हणत त्याने फोन ठेवला. तर हा सगळा या पिसाळलेल्या धूमकेतूचा प्लॅन होता. ती गाडीत बसत नाही म्हटल्यावर त्यानं त्याच्या पाळलेल्या गुंडांना तिला फक्त घाबरवण्यासाठी सांगितलं होतं. आणि मग आपण हिरोगिरी करत जायचं. मग ती घाबरून त्याच्या मिठीत शिरेल आणि बोलायला लागेल. बाप रे, हे अर्जुन सर कधी सुधारणार काय माहीत. सरळ मार्गाने काम करतच नाहीत, उंटा सारखी तिरकी चाल. तन्वीशी लग्न करण्यासाठीही असंच केलं, सामदाम दंडभेद वापरले. पण आता तिला फक्त लांबून भीती घालायची, हात लावायचा नाही. तिला किळस वाटेल असं अश्लील काहीही बोलायचं नाही, अशी तंबी त्यानं दिली होती. आणि तरीही एकाने तिचा हात पकडला होता आणि अर्जुन सर चिडले होते. त्याचं काय केलं असतं काय माहीत, पण आता तो हॉस्पिटलमध्ये होता म्हणून तात्पुरता वाचला होता. बरा झाल्यावर अर्जुन त्याच्याकडे बघणारच होता. तो अर्जुन होता, त्याच्या डोक्यातून सहजासहजी तो जाणार नव्हता. त्याच्या बायकोला हात लावला होता त्यानं, आता त्याचा हात जागेवर राहणार नव्हता. कारण कुणालने ती चूक केली होती तेव्हा त्याला जी शिक्षा दिली तीच शिक्षा आता यालाही मिळणार होती. फरक फक्त इतकाच की कुणालचा हात उजवा होता आणि याचा डावा. फार फार डेंजर होता अर्जुन, फार फार खुनशी. आता तन्वी रिलॅक्स झाली होती आणि गाडीला टेकून आईस्क्रीम कोन हातात घेऊन ते दोघे खात होते. पण तन्वी मॅडमना त्यांच्या हातातलं आईस्क्रीम गोड लागेना. आणि अर्जुन म्हणाला, का गं, खा ना आईस्क्रीम, आवडलं नाही का? आणि ती म्हणाली, हो आवडलं की. मग खा लवकर, नाहीतर वितळून जाईल. मग पातळ आईस्क्रीम खावं लागेल हा तुला. असं म्हणून अर्जुन तिच्याकडे बघायला लागला. आता त्याच्या ओठांना थोडी आईस्क्रीम लागली होती आणि तन्वीने त्याच्या देखतच स्वतःचं आईस्क्रीम फेकून दिलं आणि त्याच्या ओठाला लागलेली आईस्क्रीम तिने तिच्या ओठांनी पुसून खाल्ली. आणि तिच्या अशा वागण्याने अर्जुन शॉक झाला. जागच्या जागी फ्रीज होऊन तिच्याकडे डोळे विस्पारून पाहू लागला. घरी किस मागितला तर किती लाजत होती आणि आता अशी रस्त्यावर. फारच छुपी रुस्तम आहे ही वागीण. आधी बेसावध गाफील ठेवते आणि मगच शिकार करते. आणि काही सेकंद असेच गेले आणि तन्वी त्याला म्हणाली, मिस्टर अर्जुन, आता तुमची आईस्क्रीम मेल्ट व्हायला लागली आहे, खाना पटकन, नाहीतर पातळ आईस्क्रीम खावं लागेल हा तुम्हाला. आणि तो भानावर आला आणि गालातल्या गालात हसायला लागला. आणि मग त्याने तिच्यासमोर आईस्क्रीम धरली आणि थोडीशी मान हलवून म्हणाला,
डोळ्यांनीच. खा. आणि आता दोघंही एकच आईस्क्रीम खात होते आणि तोही तिच्या तोंडाचं आईस्क्रीम त्याच्या जिभेने पुसून खात होता. कोणी आपल्याकडे बघत आहे की नाही याचंही भान नव्हतं त्या दोघांना. आणि तन्वी आता उतावी झाली होती. तिला धीर धरवत नव्हता. आणि मग ती त्याला तशीच घट्ट मिठी मारत खालच्या आवाजात म्हणाली, सॉरी. आणि अर्जुन म्हणाला, सॉरी फॉर व्हॉट? आणि तन्वी म्हणाली, मगाशी तुझं ऐकलं नाही म्हणून. तो गाडीत बस म्हणाला, तरी नाही बसले मी. आणि अर्जुन सर आता गालातल्या गालात फार रहस्यमयी हसत मनात म्हणाले, अब आया ऊंट पहाड के नीचे. तन्वी मॅडम आता पुन्हा कधीच ही चूक रिपीट करणार नाहीत. ही वाघीण आता माझ्या ताब्यात यायला लागलेली आहे हळूहळू. पण अर्जुन सर जास्त खुश नका होऊ तुम्ही, कारण हिला जर कळलं की हा सगळा तुमचा प्लॅन होता तर हॉस्पिटलमध्ये त्या गुंडाच्या शेजारी तुमचा पण बेड बुक करावा लागेल. जरा जपून राहा. आणि तन्वीने पुन्हा त्याला मिठी मारली आणि लाडात येऊन म्हणाली, अर्जुन आता लवकर घरी चल ना. का गं, थांबूया ना अजून, थोड्या वेळाने जाऊया. आणि ती त्याच्या छातीवर डोकं घासत त्याला गालावर किस करत फार लाडात येऊन म्हणाली, चला ना अर्जुन सर, मला आता राहवत नाही, कुछ होत आहे. आणि तिचं हे मादक गोड बोलणं ऐकून अर्जुन गालात हसत तिच्या डोळ्यात डोळे घालून म्हणाला, ओके तन्वी मॅडम, चलो चलते है, अब मुझे भी कुछ होने लगा है. आणि आता ते दोघेही घरी आले. आणि आल्या आल्याच त्यांचा रात्रीचा खेळ चालेचा पार्ट 2 सुरू झाला.